मी नितीन आशुपुरी राहणार शूर. काल 22 सप्टेंबर रोजी झालेलं पावसानं अतोनात नुकसान शेतकऱ्याचं झालं, परंतु आमचं याआधीच दोन महिन्यापूर्वी समजा नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात आम्ही कलेक्टरला पत्रव्यवहार देखील केलेला आहे. आज तुम्ही पाहू शकता माझ्या मक्काला कणसच नाही. समजा कालच्या पावसानं जर नुकसान झालं असतं तर मग आम्ही म्हणलो असतो की कालचं पाऊस, पण आमचं क्षेत्र ऑलरेडी 2 महिन्यापासून जातं आणि दरवर्षी जातं. धरणाच्या आउटलेट क्षेत्रात आमचं क्षेत्र असल्यामुळं मी आणि माझे आजूबाजूचे जे 2-4 शेतकरी त्यांचे दरवर्षी हे नुकसान होतं. परंतु शासनाच्या नियमानुसार जेव्हा अतिवृष्टी होती, त्यांच्या मंडळात जेव्हा नोंद होती तेव्हाच नुकसान भरपाई भेटती. परंतु इतर मंडळात अतिवृष्टी होऊ नये आमचं क्षेत्र हे दरवर्षी जातं, आमचं हे दरवर्षीच मागणं राहतं, परंतु आम्हाला मदत भेटत नाही. आता ह्यावर्षी काय होईल ती अपेक्षा आम्ही परत लागू नये आमच्या मनाला. काय शासन आम्हाला काय मदत देतं? नमस्कार, मी नामदेव कुसनुरे, मंडळ अधिकारी शूर बंगला. काल आपल्या शूर महसूल मंडळामध्ये 64 मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसापासून सततच्या पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. प्रशासन म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या मागं खंबीरपणे उभा आहोत आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा प्राथमिक रिपोर्ट आजच आम्ही वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहोत. शेतकऱ्यांना माझे कळकळीचं आव्हान आहे, कुणी घाबरून जायचं नाही. प्रशासन तुमच्या मागे खंबीरपणे उभं आहे. नुकसान झालंय, आपण नुकसान भरपाईसाठी अहवाल तहसील कार्यालयाला सादर करणार आहोत. शूर भागात संततधार पाऊस चालू आहे, परंतु काल संध्याकाळी 3:30-3च्या दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे या शूर भागात शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि आमची मागणी अशी आहे, पंचनाम्याला तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. आमची मागणी अशी सरसकट शेतकऱ्याला आता पंचनामे करून सरसकट शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि सर्वांना मदत दिली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या नितीन गिरींनी सांगितलं की कायमची नुकसान आहे, या बाबतीत आपण गांभीर्याने विचारून याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि शेतकरी बांधवांना विनंती, घाबरून न जाता आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपल्याबरोबर सोबत आहोत. भांडण्यासाठी सरकारकडे भांडून आपल्याला कशी मदत देता येईल प्रयत्न करू. धन्यवाद.